हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण दिवाळीचा फराळ बनवणार आहोत. मेनू आहे शंकरपाळी. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग सुरू करूया. इथे मी पातेले घेतले, त्यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची. हे अर्धा किलो मैद्याचं प्रमाण आहे. 1 वाटी साखर, 1 वाटी दूध त्याच वाटीने घ्यायचं. दूध गरम करून कोमट केलेले आणि मग ओतले त्यात. आणि 1 वाटी डालडा, थोडंसं कमी डालडा असलं तरी चालतं 1 वाटीला. इथे आता डालडा गरम करून घ्यायचा आणि हा गरम झालेला डालडा, दूध आणि साखर हे सगळं गॅसवर एकत्र गरम करून घ्यायचं, साखर विरघळेपर्यंत. 1-2 मिनटं हलवलं की साखर चांगली मिक्स होते त्यात आणि गॅस बंद करून टाकायचा. आता इथं मैदा घेतलाय अर्धा किलो. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं की चव चांगली येते. आणि ते दूध, साखर आणि डालड्याचं मिश्रण हे सगळं यात ओतून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. थोडं घट्ट पातळ वाटलं की त्यानुसार मैदा ॲड करायचा त्यात. आता आपलं इथं पीठ मळून तयार आहे. असं चांगलं जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही असा गोळा करून घ्यायचा आणि हा 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. आता इथं गोळ्याची लाटी लाटून घेतली आणि चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या. इथे आपल्या शंकरपाळ्या रेडी आहेत. आता ह्या तळून घ्यायच्या छान ब्राऊन कलरच्या रंगावर. गॅस थोडा बारीक करूनच मीडियम आचेवर भाजून घ्यायच्या, म्हणजे आतून पण चांगला पसतात. इथे मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्यात. आता आपली शंकरपाळी रेडी आहे. एकदम खुसखुशीत झाल्या होत्या. तुम्हीही नक्की करून बघा. धन्यवाद.